छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालयात घाटी रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं पहिल्या मजल्यावर मेडिकल स्टोअर खुलं करण्यात आलं। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड काही प्रमाणात थांबणार असल्याचं नातेवाईकांकडून बोललं जात आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकाच मेडिकल स्टोअरवरून रुग्णांच्या नातेवाईकांना औषधी घ्यावे लागत होते। त्यामुळे अनेक वेळा गर्दी असल्यामुळे तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते किंवा बाहेरून औषधी आणावी लागत होती। मात्र आता रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पहिल्या मजल्यावर प्रशस्त मेडिकल स्टोअर खुले करण्यात आले आहे। यामुळे काही प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तसेच तात्काळ औषधी मिळणार असल्याने नातेवाईकांनी देखील समाधान व्यक्त केले। याबाबत घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी अधिक माहिती दिली आहे। आपल्याला माहीतच आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी या ठिकाणी सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारपर्यंत साधारणतः एक 3000 ते 3500 रुग्ण हे बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात आणि यामुळं खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी होते। मग ते चिठ्ठी काढण्यापासून असेल तर पेशंट तपासण्यापर्यंत असेल आणि हे सर्व झाल्यावर नंतर त्यांना देण्यात येणारी औषधाची हे तर आता सध्या घाटी प्रशासनानं असा निर्णय घेतला की जे काही पहिल्या मजल्यावरचे विभाग आहेत, मेडिसिन आहे, लहान मुलाचा पेडियाट्रिक विभाग आहे, टीबी चेस्ट आहे, इम्युनायझेशन आहे, तर या सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यासाठी खास व्यवस्था आम्ही आता पहिल्या मजल्यावरच औषधाची वाटपाची करत आहोत। त्याचप्रमाणे काही रक्ताच्या चाचण्या सुद्धा त्याचं काउंटर असेल, ते रक्त घेण्याच्या जागा असतील, ते सुद्धा आम्ही पहिल्या मजल्यावरच करणार आहोत। त्यामुळं तळमजल्यावर जी गर्दी होत होती, लांबच लांब रांगा दिसायच्या आपल्याला रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या, तर त्याच्यापासून या सर्व गोष्टीची सुटका होणार आहे आणि लोकांना आता तासभर, 1.5 तास, 2 तास जे रांगेत राहावं लागायचं, तशा तक्रारी आम्हाला प्राप्त व्हायच्या, तर त्याच्यापासून निश्चित त्यांची सुटका होईल आणि त्यांना वेळेवर उपचार मिळतील आणि गोळ्या औषधं सुद्धा मिळतील।